सुरुवात केलेली आहे. बाप उपयोगी वस्तू शब्द. आणि पुन्हा जे इतरांना कोणालाच शक्य नाही असं अवघडातलं काम आहे, अंतर्गत काम आहे. ते काम करणारा सुलभ रीतीनं करणारा शब्द आहे. स्मरणदानी प्रसिद्ध. कारण स्मरणदान देण्यात बाकीची कुच कामे आहेत. बाह्य स्थूल काम, पिंडाच्या बाहेरली कामं होतात कर्मेंद्रियानं. पिंडातले जरी बारकाव्याचे काम, आत वाहून नेणारी कामं जरी कर्म ज्ञानेंद्रिय करीत असली तरी स्मरणाचं काम करू शकत नाहीत ज्ञानेंद्रिय. म्हणून बाहेरली वस्तू असून आतलं काम करते हा त्याचा विशेष आहे. स्थूल वस्तू असून सूक्ष्म काम करते हा त्या शब्दाचा विशेष आहे. म्हणून ती बोधाची वाहक ठरते गुरुमुखातून आल्यामुळं. नाही ते शब्द पोकळ आहे, स्थूल आहे, आकाशाचा आहे, तामस आहे. शब्दाचा जर आपण अहम ब्रह्मस्मी, अयम आत्मा ब्रह्म, सोहम, हंस हे जे शब्द घेतले ओम, जे आपल्याला कानाद्वारे ऐकू आले, जे वेदातून किंवा गुरुमुखातून संतमुखातून आपल्याला ऐकू आले, ते शब्द स्थूल आहेत. जसे इतर शब्द आहेत तसेच हे शब्द, शब्द शब्दच असतो कुठला बी. स्थूल आहे, बाह्य आहे, तामस आहे, पोकळ आहे पुन्हा. असा जरी असला तरी तो सूक्ष्म काम करतो. स्मरण करून देण्याचं. स्मरण ही स्मृती ही सूक्ष्म आहे. विस्मृती सूक्ष्म आहे, स्मृती सूक्ष्म आहे. बाह्य नाही, ते अंतर आहे. म्हणून शब्दानं स्मृती जागी होते. ही एक कुंजी गुरु किल्ली म्हणते त्याला. आपलं लागलेलं लॉक गुरु ह्या किल्लीनं खोलतात. शब्दरूपी किल्लीनं, वाक्यरूपी किल्लीनं. ही गुरु किल्ली कुंजी आहे गुरुपाशी. विस्मृतीचं लॉक लागलेलं आहे जीवाचं, अनादि काळाचं. आभान, अज्ञान, अविद्या. त्याचं त्याला खोलता आलेलं नाही, दुसरं कोणी खोलत नाही. शब्द स्पर्श नाही खोलू शकत. स्पर्शानं अधिक लॉक घट होतय, कुलूप पक्क होतय. रूप, रस, गंध त्याच्यावर पापुद्रे चढवितात, त्याला अधिक घट्ट करतात. शब्दच, आणि शब्द बी इतराचे, इतर अर्थ दाखविणारे इतराचे शब्द त्याला रंजवितात जास्त तिकडच, लॉक खोलत नाही. म्हणून गुरुच सन्मुख होऊन, तेव्हा चावी सन्मुख येऊन जर त्या कुलाक मध्ये गेली योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने फिरविल्या गेली तरच लॉक खोलत असते. चावीच लागते त्याला, दुसरं जमत नाही. काडी, सळाया, दाबणी, दुसरं नाही जमत. त्याच मापाची तशीच चावी लागते. आणि ती चावी बी निसती स्वभावताली राहून उपयोग नाही, त्या होल मध्ये गेली पाहिजे योग्य सन्मुख होऊन. तुका म्हणे कानी ऐकिली मात. योग्य चावी योग्य रीतीनं होल मध्ये गेली पाहिजे, योग्य रीतीनं फिरवल्या गेली पाहिजे, तेव्हा लॉक खोलत आहे.
ही लॉक खोलण्याची किमया आहे, जादू आहे, युक्ती आहे, कौशल्य आहे. ते आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला सहज वाटतंय. तसंच गुरुकड कौशल्य असतंय. कोणची चाबी, कोण्या बाजूनं, किती दबावात, हे गुरु ठरीत असतात. शिष्याचा अधिकार, शिष्याची पात्रता, शिष्याच्या बोलण्यावरून, शिष्याच्या वागण्यावरून, शिष्याच्या अवस्थेवरून. हे जसं आपण पाहा लागलो त्याप्रमाणे शब्द कुंजी बनतो. आणि शब्द कुंजी बनला ज्याला गुरुचा तो शिष्य आणि तो गुरु. कारण गुरु शिष्याचा महावाक्यानं शब्दानं संबंध आहे. त्यांचे शब्द घेण्यासारखा बनला तर शिष्य. अशा अवस्थेतलेला, अशा जागेवरलेला शब्द देण्यासारखा बनला तर गुरु. ध्यानात घेता नाही. कोण गुरु? त्या वेळेला याला काय पाहिजे हे कळतंय तो गुरु. कोण शिष्य? यांना या गुरु महाराजांना काय दिलं आपल्याला आणि ते कसं उपयोगात आणायचं हे ज्याला लक्षात आलं, याची पात्रता ज्याला आली तो शिष्य. कोणी गुरु नाही, कोणी शिष्य नाही. म्हणून गुरु शिष्याची भेट दुर्मिळ आहे. शिष्य होता आलं पाहिजे, गुरु होता आलं पाहिजे, गुरु शिष्य ठरले पाहिजे. गुरु व्हायला तर कोणी बसतंय, शिष्य तर कोणी म्हणून घेतय. पण शिष्य शिष्य ठरला पाहिजे, गुरु गुरु ठरला पाहिजे, गुरु शिष्याचा संबंध ठरला पाहिजे. आणि त्याच्यातून व्यवहार झाल्या पाहिजे स्मृतीचा. स्मृती आणून देण्याचा, स्मृती होण्याचा. स्मृती आणून देण्याचा व्यवहार गुरुकडून होत असतो आणि स्मृती होण्याचा व्यवहार, स्मृती जागविण्याचा व्यवहार शिष्याकडून होत असतो. महावाक्य उच्चारानं व्यवहार चालू होतो, महावाक्य श्रवणानं व्यवहार पूर्ण होत असतो. म्हणून वाक्यवृत्ती, वाक्य व्यवहार, वाक्य उच्चार, वाक्य श्रवण आणि वाक्य स्मृती, वाक्यानं स्मृती. वाक्य उच्चार, वाक्य श्रुती आणि वाक्य स्मृती, वाक्यवृत्तीनं वाक्य स्मृती, तीच लघु वाक्यवृत्ती. वाक्यानं वृत्ती स्मृतीवर स्फूर्तीनं जागृत झाली पाहिजे. आणि हा मोक्षाचा व्यवहार आहे, हा बोधाचा व्यवहार आहे. आणि हा शब्दानं होतोय. बाकीच्या पाखंड गोष्टी तिथे जाऊ शकत नाहीत. बाकीचा बाह्य व्यवहार बाह्यच राहतो. गडगंज सोने कामी नाही याच्या, गडगंज संपत्ती बाकीची कामी नाही याच्या, ढिगार लागलेली असली तरी कामी नाही ह्या. इथे शब्दच पाहिजे. तो योग्य अधिकारी महापुरुषाच्या मुखातून आलेला. का ही आठ आहे? कारण पुढच्या मध्ये जे दोष असतात ते दोष निवृत्तीचं सामर्थ्य लागतं त्या महात्म्यामध्ये. प्रत्येकाचे दोष वेगवेगळे असतात. नाही तर वाक्य तर वेदातून आलेलं, कोणाच्या मुखातून आलेलं असलं तर त्याचा तोच अर्थ असतो, त्यानं व्हायला पाहिजे. पण श्रोत्याची, ऐकणाऱ्याची अंतःकरण वेगवेगळ्या दोषाने पीडित असतात, सर्वांची सारखे नसतात. ती निवृत्त करण्याचं सामर्थ्य पाहिजे.
गुरुपाशी. ते निवृत्त करण्याचं तप पाहिजे, ते निवृत्त करण्याचं बल पाहिजे, ते निवृत्त करण्याचं ज्ञान पाहिजे. ते करता आले पाहिजे. ते प्रभावानच होत असतं गुरुच्या. गुरुच्या प्रभावानं, गुरुच्या बोधानं, गुरुवर श्रद्धेनंच श्रद्धेतनच त्याचं पुनीतता होत असते, शुद्धता होत असते. जशी जशी आपली श्रद्धा वाढन तसे आपले दोष घटत असतील. दोष घातल्याशिवाय श्रद्धा वाढत नाही किंवा श्रद्धा वाढल्याशिवाय दोष घटत नाहीत. किती जरी पुण्य दिसला शिष्य दोष असतात सूक्ष्म. आणि ते अनुवृत्तीचं सामर्थ्य गुरु महाराजापाशी असते. गुरुच्या सानिध्यातच दोष भस्म होत असतात. आणि दोष भस्म जशी होते तशी श्रद्धा वाढत असते. श्रद्धा ठेवत्यानं ठेवता येत नसते, घटल्यानं घटिता येत नसते. ती त्यांच्या वलयात गेल्यावर आपोआप खुलत असते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञान. कोणापाशी ज्ञान असल्यानं ज्ञान होत नाही कोणाला, त्यांच्या श्रद्धेच्या वलयात गेल्यावर होत असते. नुसत्या शब्दानं होत नाही. शब्द तो कोणाची कानावर पाडतात रोज. श्रद्धावान लभते ज्ञान. म्हणून सद्गुरूची भेट, सद्गुरूचं बल, त्या बलयाच्या बलात आपली फुडलेली श्रद्धा, आपला अधिकार, आपण केलेलं अंतर्मुक्तीनं श्रवण आणि त्या महावाक्याच्या श्रवणानं बुद्धीत झालेला बदल, समजुतीत झालेला बदल आणि त्या बदलानं निश्चयाचं प्रगटलेलं बल, हीच काय आहे मन लागण्याला, ही जी काय आहे असा जो व्यवहार आहे, असा व्यवहार बनतो वृत्तीत, हीच वाक्यवृत्ती आहे, हीच वृत्तीनं झालेली स्मृती आहे. अशी वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. म्हणून ही निज वृत्ती, कारण वृत्ती ही विषय वृत्ती नेहमीच आहे, परवृत्ती नेहमीच आहे. निज वृत्ती महावाक्यानं, महावाक्यानं उत्पन्न होते, महावाक्यानं प्रेरित होते. आणि निज वृत्तीचा प्रवास उलटा असतो. ह्या प्रवृत्तीचा परवृत्ती बाहेर वाहत असते इंद्रियाद्वारे, वासनेच्या मिशानं, कल्पनेच्या मिशानं, इच्छेच्या विषयानं बाहेर येते ती परवृत्ती. परशी जिचा संबंध आहे ती परवृत्ती, आणि निजशी जिचा संबंध होत असतो ती निजवृत्ती. वृत्तीचे दोन विभाग आहेत, तशा वृत्तीचे अनेक विभाग आहेत, पण मुख्य विभाग दोन आहेत, बाहेर वाहणारी, आत वाहणारी. आत वाहणारे बी अनेक आहेत. आतल्या घटकाकडे आत का एक आहे का, आत अनेक आहे. पण त्याच्यात विभाग पडतात की आत अन्याला विषय करणारी, आत आत्म्याला विषय करू पाहणारी, आत्म्याकडे वाहणारी, त्याला निजवृत्ती म्हणाव. आत वासना आहेत, आत कल्पना आहेत, आत भावना आहेत, आत अनेक संस्कार आहेत. त्या आकाराची वृत्ती होती अंतर्वृत्तीच आहे. पण आत्मी, अहम,
एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका अशी अशी ती आतच वस्तू आहे. म्हणूनच आत्मा म्हणते तर आत आहे म्हणूनच. म्हणूनच त्याला प्रत्येक म्हणते तर आत आहे म्हणून. प्रत्येक ज्योती, प्रत्येक बोधाची ज्योती. पराक नाही, पराक म्हणजे बाहेर आणि प्रत्येक म्हणजे आत. आत्मा म्हणजे आत आणि अनात्मा म्हणजे बाहेर. आणि आतल्या स्ववस्तूला म्हणजे निज वस्तूला दाखवून देणारी किंवा स्मृती करून देणारी ही वृत्ती म्हणून त्याला निज वृत्ती म्हणावं. ती काढ, ती उपयोगात आण, ती वापर. तलवार घरात आहे पण काढ. साधन आहे पण उपयोगाला आण. म्हणून निज वृत्ती काढी. वृत्ती आज परवृत्ती जशी तशी निज वृत्ती, पण निज वृत्तीचा उपयोग नाही. निज वृत्ती संतांच्या संगतीत, सद्गुरूच्या संगतीत महावाक्यानं उपयोगात येत असते. निज वृत्ती हरपलेली आपली, उपयोगात नाही आणलेली, अंधारात दळलेली. प्रवृत्तीनं अज्ञानावर पुढे येत असते. तिमिर कोंदलेची वाढे वाढता प्रबळ. निजवृत्तीनं अज्ञानाची निवृत्ती होत असते. म्हणून निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. आणि इंद्रिया सवडी लपू नको याचा अर्थ माहितीये का? इंद्रिया सवडी लपू नको म्हणजे परवृत्तीचा आश्रय करू नको, परवृत्तीत राहू नको. इंद्रियाद्वारे ज्या वृत्त्या वाहत्यात त्या परवृत्त्या आहेत. त्या इंद्रियाचे विषय जे संस्कार आहेत मागे साठवले त्याच्यातच राहतात, त्या बी परवृत्त्या आहेत. अंतर असल्या तरी पर आहेत. काही बाहेर वाहणारे पर आहेत, काही आत वाहणारे बी पर आहेत. ज्याच्याविषयी संस्कार आहेत त्या परवृत्ती. मग बाहेरली तर दुश्मन आहे पण आतले बी दुश्मन आहेत. बाहेरली तर प्रतिबंध आहेत पण आतले सुद्धा प्रतिबंध आहेत दुश्मन शब्दात अर्थ. म्हणून निज वृत्ती काढी सर्व माया तोडी. माया शब्दाचा अर्थ मी म्हणणं, माझं म्हणणं, मी म्हणण्याचं, माझं म्हणण्याचं कारण असलेलं अज्ञान. माया विघ्ने भ्रमाला खरी म्हणता मी माझी नि घरी. मी माझे म्हणणं हे कार्य हे, आणि ह्या कार्याचं कारण आहे ती माया आहे. सर्व माया तोडी. इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियाच्या पाठीमाग, इंद्रियाच्या आड लपू नको शब्दाचा अर्थ झाकून जाऊ नको, अज्ञानात राहू नको. उघडा होय, समोर आई, उजागर होय. अंधार मावळून टाक तुझ्या उजेडानं. तुझा उजेड तू पाड. अहम ब्रह्मस्मी हा आपला उजेड आहे. उजेडी राहिली उजेड होऊ नये ही मुक्त दशा आहे. म्हणून वाक्याचं श्रवण होऊन आपली निज वृत्ती जागृत होणं, ही वाक्यानं होते. म्हणून वाक्य उपकार आहेत. वाक्याची साधन आहे वाक्य. ते वाक्य गुरु महाराजांकडून येतो म्हणून गुरु महाराज वंदनीय आहेत, आदरणीय आहेत, पूजनीय आहेत. ते वेदात लिहिलेले म्हणून वेद मान्य आहे, स्वीकार आहे वेदाचा त्या. कारण त्यानं आपलं काम झालंय. नंतर आपण पागल होतो, आपण मूर्ख ठरलो होतो. आपण कल्पनेनं गांसलो होतो त्या अज्ञानातल्या. वासनेची वेढी पडली होती, फाशी पडली होती. अज्ञानाच्या विळख्यात सापडलो होतो आणि बल नव्हतं त्याच्यातून सुटून म्हणून आपण. म्हणून हे वाक्यानं झालंय. म्हणून काय वाक्य उपयोगी, तिथं दुसरं काहीच उपयोगी नव्हतं त्या दिशेत.
तिथं गडगंज होतं सोनं, संपत्ती, धन, बायको, पोरं, शिक्षण, डिग्र्या, पैसा, प्रतिष्ठा. किती जरी असलं जीवदशेच्या त्या मूर्खपणात काही असतं. मूर्खापाशी बरंच असतं, येड्यापाशी किती टिपरं खापरं काही असतात. चिंध्या, पन्न्या, येड्यापाशी पसारा नसतो असं नाही, लोकांना ते गुण न वाटतो शहाण्याला. येड्याचे खिसे, हात, बगला सुद्धा सामान असतं येड्याच्या. वेड्यापाशी नसतं असं नाही, ते शहाण्याला आवडत नसतंय. तसं जीवद्याची काहीच नसतं असं नाही, किती त्याच्या कल्पना असतात, वासना असतात, संपत्ती असते, इस्टेट असते, शिक्षण असते, कला असतात, काही गुण बी असते त्याच्यात, अज्ञानात. जीवदशेमध्ये का काहीच नसतं असं थोडं, ते त्याला मुलं असतात, घर असतंय, प्रतिष्ठा असती, दुसरी मूर्ख त्याला मानित असते. माल असतो तो सुद्धा त्याच्या ठिकाणी. पण त्याची माल, त्याची संपत्ती त्याच्या उपयोगी येत नसते, हे तेवढंच खरंय. म्हणून बाकीच्या संपत्त्या गौण नाही शब्द संपत्ती पुढं. म्हणून आम्हा घरी धन शब्दाची चरत नाही. म्हणून शब्द खरं धन आहे. जीव दशे धनच पाहिजे असलं ते शब्द महाधन. जे त्या दशेत त्याची अवदशा घालायला उपयोगी पडते. म्हणून पैशानं अवदशा जात नाही, अवदशा झाकल्या जातील मूर्खापासून. अलंकारानं अवदशा झाकल्या जात नाही, लोकमान्यतेने अवदशा झाकल्या जात नाही, जीवदशा संपल्या जात नाही. अवदशा, जीवदशा, भवदशा संपत असते शब्दानं, संतांच्या शब्दानं. म्हणून संतवाणी, गुरुवाणी, शास्त्रवाणी, वेदवाणी हे धन आहे, ही संपत्त आहे. यानं सर्व दारिद्र्याचं कारण निवृत्त होते, म्हणून संपदा आहे. यानं दुःख आणि दुःखाचं कारण निवृत्त होते, म्हणून साधन येते. त्यानं सर्व वेढे, सर्व फाशे, सर्व बंधनं करून पडतात, म्हणून कुंजी येते, जादू येते. साधारण नाही शब्द संतांचे. म्हणून उपयोग आहे याचा, अत्यंत उपयोग, याचाच उपयोग आहे. कारण तुम्हाला सांगतो, बाकीचे देह, बाकीच्या देहातला व्यवहार निरुपयोगी, भोगासाठी. उपयोगी देह मनुष्याचा आहे. आणि मनुष्यात बी बाकीचे जे व्यवहार आहेत, बाकीचे क्षेत्र ते निरुपयोगी, ते भोगाचे साधन नाहीत. परमार्थातला व्यवहारच उपयोगी, आणि परमार्थातला व्यवहार शब्दानं होतोय, हे मला सांगायचे. म्हणून शब्दच उपयोगी जीवाच्या जीवनात. शब्दचे आमच्या जीवाचे जीवन. शब्दच आवडावा, शब्दाचा ठाण घ्यावा, शब्दाचं श्रवण करावं, शब्दावरच राहावं. एवढा शब्द उपयोगी, म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द. आता अलौकिक शब्दाचा उपयोग आहे. म्हणून महाराज आपल्याला एक मिनिट विद्याला थांबा. आवाज आवाज येत नाहीये महाराज. हा नाही, म्यूट झालं मी. अर्धा मिनिट थांबा. बर बर बर, ठीक आहे. हो.
हा, काय चालला होता विषय आपला, आठवतो का? हा, मनुष्य देहात शब्दच उपयोगी आहे हा. म्हणून महाराज आपल्याला असं म्हणले. हो, हो. बर बर, ठीक आहे. हा, आजची रेकॉर्डिंग झाली नाही, काहीतरी वेळ आला म्हणून ते मोबाईल पडला होता, म्हणून मी आता व्यत्यय आला. ठीक आहे, रेकॉर्डिंग झालेली आज. दुसरी कोणी पहा. तर मनुष्य देहात शब्द असा अत्यंत प्रकारानं उपयोगी, म्हणून बाप उपयोगी वस्तू शब्द म्हणतात महाराज, ते आपण पाहिलं. म्हणून अशा शब्दानं भरलेला सागर म्हणजे अमृतानुभव आहे. असे जे दिव्य भव्य जीवपणा घालविणारी, ब्रह्मपणा जागविणारी, ब्रह्म लक्षात आणून देणारी आणि ब्रह्मबोधावर जागृत ठेवणारी अमृतमय शब्दाचा सागर म्हणजे अमृतानुभव आहे. हा अमृताला आलेला पूर आहे, अमृताचा महासागर आहे. म्हणून असा जो अमृतानुभव तो कोणी वाचावा, हे तुम्हाला सांगतो. हे काल आपण पाहिलं. कारण जगात जीवच आहे, ब्रह्म नाही असं काही म्हणणाऱ्या शाखा आहेत, वर्ग आहेत. मनुष्य देहातली जीव आहेत अशा काही वर्गातली. त्याच्यात दोन वर्ग पाहिले आपण, की ब्रह्म नाही जीवच आहे, पण त्याच्यात विधी न पाळणारी म्हणजे नास्तिक, आणि ब्रह्म नाही जीवच आहे पण धर्मानं विधीनं राहा, विधी पाळा, आवासावावर राहू नका, कारण कर्मानं गती होत असते, इतकं मानणारे आहे ती. म्हणून हे पूर्वमीमांसक कर्मठ ठरले, विधी पाळणारे ठरले. हे दोन वर्ग आहेत, जीवच आहे ब्रह्म नाही मानणाऱ्यापैकी. आणि दुसरी एक शाखा आहे की ब्रह्मच आहे, जीव नाही, जग नाही. ते जीवनमुक्त पुरुष आहेत, तर त्यांना करायचं काही राहिलं नाही, हे करत ते असतात. आणि तिसरा एक वर्ग आहे की जग है, जीव है आणि ब्रह्म बी आहे, पण ब्रह्म कळालेलं नाही, अपरोक्ष कळालेलं नाही, ब्रह्म मिळालेलं नाही. आणि जग आणि जीवपणा प्रत्यक्ष आहे पण आवडत नाही, जीवपणा आवडत नाही, आणि जीवपणानं जगात राहणं आवडत नाही. हे जग नको, हा जीवपणा नको. जे प्रत्यक्ष आहे ते नको, आणि जे प्रत्यक्ष नाही ते प्रत्यक्ष व्हावं ब्रह्म. जे कळालेलं आहे ते आवडत नाही, आणि जे कळालेलं नाही ते आवडत, ते कळावं वाटतंय, ते मिळावं वाटतंय. म्हणून ह्या जीवदशेचा कंटाळा येऊन ब्रह्मज्ञानाची इच्छा, ब्रह्मज्ञानाची प्राप्तीची तळमळ असणारा जो वर्ग आहे मुमुक्षूचा, ब्रह्मज्ञान व्हावं ही जिज्ञासा, ज्याची जागलेली ब्रह्मजिज्ञासा, अथातो ब्रह्मजिज्ञासा, तर ते मुमुक्षु असतात. ज्याला ब्रह्म कळावं वाटतं त्याला जिज्ञासू म्हणा, आणि ज्याला ब्रह्म मिळावं वाटतं त्याला मुमुक्षु म्हणा. काय थोडा फरक आहे इथला. एक ज्ञानाची इच्छा करतो आणि एक प्राप्तीची इच्छा करतो, पण प्राप्ती ज्ञान आहे, ज्ञानानं प्राप्ती होती. हा जाऊ द्या, तो विषय वेगळा आहे. म्हणून त्याला मोक्ष म्हणून अशा मुमुक्ष जणांचा, ज्याला तळमळ आहे ब्रह्मप्राप्तीची, ज्याला परोक्ष ब्रह्मज्ञान
झालेले किंवा होतच असतं मनुष्य देहात. आणि त्या परोक्ष ब्रह्मज्ञान अपरोक्ष व्हावा म्हणून ज्याची इच्छा आहे तळमळे आशाने आशांचा अमृतानुभव होईल. हा अमृतानुभवाचा अधिकारी कोण? अमृतानुभव कोणी वाचावा? तर आशाने वाचावा. अरे जीवदशाचा कंटाळा यावा त्याने अमृतानुभव ऐकावा. पहा, अरे जीवदशाचा कंटाळा यावा त्याने अमृतानुभव ऐकावा. जीवदशेचा कंटाळा येण्यासारखंच आहे महाराज. जीवदशेचा कंटाळा यावा त्यानं अमृत अनुभव ऐकावा. जीवदशा म्हणजे जग सत्य वाटणं, मी देह वाटणं, ही जीवदशा आहे. देह बुद्धी आणि जग सत्यत्व बुद्धी, देह संबंधी पसाराचं ममत्व म्हणजे माझेपणा, पदार्थाच्या ठिकाणी माझेपणा, देहाच्या ठिकाणी माझेपणा आणि मीपणा, आणि दिसणार जो जड पदार्थ आहेत बाकीची ज्याच्यावर माझेपणा लावता येत नाही आणि मीपणा लावता येत नाही, अशी जी पदार्थ आहे जगातली त्याला परपणा आणि सत्यपणा. त्याच्यातले काही पर आहेत म्हणजे दुसऱ्याच्या मालकीचे आहेत असं वाटणं, आणि जे कोणाच्याच मालकीचे नाहीत पण ते सत्य आहेत. डोंगर आहे, सूर्य आहे, कोणाच्या मालकीचा नाही जगातल्या लोकांच्या. नदी, सागर आहे, वारा आहे, कोणाच्या मालकीची? ही थंडी कोणाच्या मालकीची? जीवाची मालकी लावता येत नाही त्याच्यावर कोणाची. हा, घरावर मालकी लावता येते, शेतावर लावता येते, दुकानावर लावता येते. लावित असतो, लागत नाही किंवा नसते ती गोष्ट वेगळी. म्हणून ही जीवदशा आहे. जे उपयोगी पदार्थ आहेत ते माझे वाटतात, ही जीवदशा आहे. कर्म धर्म संयोगानं संबंध हे ज्या देहाचा व्यवहारापुरता तो मी वाटतो आणि माझा बी वाटतो. ममत्ववृत्तीनं माझा वाटतो आणि अहमत्ववृत्तीनं मी वाटतो देही. आणि बाकीचे जे घरातली पदार्थ आहेत देह संबंधी पसारा त्याला अहमत्वाची वृत्ती लावता येत नाही, त्याला ममत्वच लावता येते की माझे आहेत, माझे आहेत, माझा मोबाईल आहे, माझे बूट आहेत, माझा शर्ट आहे, माझी टोपी, हे माझं आहे, माझा पेन आहे, बरंच काही माझं आहे. जड पदार्थ, उपयोगी पदार्थ माझे वाटणं हे ममत्व. आणि ज्या देहाचा उपयोग आहे, जो देह व्यवहारासाठी वासनेमुळं, व्यवहारामुळं घेतलेला आहे, कर्मामुळं अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखी फळावे, मग भोगावया यावी ते भोगावया यावी. देहा एका असा एका देहाचा अनुभव यायला लागलेला ते देहच मी वाटतो, देहाला आलेला आहे पण देहच मी वाटतो. ही जीवपणा आहे, ही देह भ्रांती जीवपणा आहे. जीवपणामुळे देह भ्रांती किंवा जीवपणा यानं सिद्ध होतो जे ह्या कार्यानं. आणि काही पदार्थ दुसऱ्याचे वाटतात की दुसऱ्याचं घर आहे, दुसऱ्याचं शेत आहे, दुसऱ्याचं दुकान आहे, दुसऱ्याचा रस्ता आहे, हा दुसऱ्याचा मोबाईल आहे, हा कोण पेन कोणाचा आहे, हा हे त्यांचा आहे. काही हे पा चार प्रकार: मम, अहम आणि पर आणि सत्ती. घेऊ आपण एक एक पैलू यातला. मम वाटतंय ते माझ्या मालकीचं, आणि मी देह वाटतंय तो देहच मी जडेवी. 3.5 हाताचा काळा गोरा पुरुष स्त्रीचा अशा अशा धर्मवान मी आहे. मम आणि अहम देह आणि देह संबंधी पसाऱ्याच्या संबंधातल्या वृत्त्याच्या. मम वृत्ती, अहम वृत्ती, ममता आणि अहंकार. आणि पर आणि सत्ती. काही ममत्व आणि अहमत्व लावता येत नाही, ते पर आहे, दुसऱ्याच आहे. आणि ज्याच्यावर
ममत्व, अहमत्व आणि परत्व लावता येत नाही असं काही आहे ते सत्य. सत्य सर्वच आहे. पहा, सत्याचा अन्वय सर्वात आहे. डोंगर बी सत्य आहे, दुसऱ्याचं घर बी सत्य आहे, माझं घर बी सत्य आहे आणि माझा देह बी सत्य आहे. म्हणजे सत्याचा सर्वात सत्य सर्वच आहे. पण लोकांचं सर्व नाही, पर सर्व नाही. काही पर आहे, काही मम आहे, काही अहम आहे. आणि काही पर अहम मम हे तिन्ही बी नाही. ते सत्य आहे. डोंगर, सूर्य, सागर. सागर पर बी नाही, म्हणजे दुसऱ्याचा बी नाही जीवापैकी. मम बी नाही, अहम बी नाही. सागर, सूर्य, चंद्र, डोंगर, नदी, वारा, आकाश. नित्य सत्य आहे, ते सत्य आहे. पहा, संसारात काही वस्तू नित्य सत्य वाटतात, काही सत्य वाचून सत्य वाटून पर वाटतात, काही सत्य वाचून माझ्या वाटतात, सत्य वाटून माझ्या वाटतात, आणि काही सत्य वाटून मी आणि माझ्या दोन्ही वाटतात. देहाच्या ठिकाणी सत्यत्व, ममत्व आणि अहमत्व तिन्ही बी आहेत. देहात तिहेरी गुतला. ममत्व आहे देहाचं, देह माझा वाटतो. इतकंच नाही, देह मी बी वाटतो आणि देह सत्य बी वाटतो. सत्य वाटल्याशिवाय माझा वाटत नाही, सत्य वाटल्याशिवाय मी वाटत नाही. सत्य वाटतो आधी पदार्थ, आणि सत्य पदार्थातच ममत्व होतं. सावलीचं कुठं ममत्व होतं? जे पदार्थ खोटा आहे त्याचं कसं ममत्व होईल? जे मिथ्या ठरला किंवा खोटा आहे, व्यवहारातच खोटा ठरतो, त्याचं ममत्व कशाला होईल? त्याची आस कशाला होईल? म्हणून शरीर सत्य वाटून माझं वाटतं, सत्य वाटून मी वाटतो, आणि शरीर संबंधी पदार्थ सत्य वाटून माझे वाटतात. आणि शरीर संबंधी नसणारे दुसऱ्या देहधार्याच्या संबंधित असणारे पदार्थ सत्य वाटून त्याचे वाटतात. आणि जे नैसर्गिक पदार्थ आहेत, म्हणजे ज्याला अहमत्वन, परत्वन, ममत्व लावता येत नाही असे पदार्थ आहेत आता पाहिलेले. डोंगर, सूर्य, समुद्र, वारा, प्रकाश, थंडी, हे पदार्थ फक्त सत्य वाटतात. म्हणून किती जग आहेत पहा. नुसतं सत्यत्वानं असलेलं जग, सत्यत्वन परत्वानं असलेलं जग, सत्यत्वन ममत्वानं असलेलं जग, आणि सत्यत्वन अहमत्वानं असलेलं जग. इतक्यात अडकलोत आपण. अरे मम नाही, पर नाही. जग मम नाही. कुठं मम आहे? मोहान मम मानतो तू, प्रमाण. कुठं मम आहे? पर आहे. अरे पर बी नाही. आपल्याला वाटतं मी संपल्यावर म्हणजे लोकातच होईल, लोकाचं बी नाही. आपल्याला वाटतंय माझं आहे, हा एक भ्रम आहे. माझ्या माघारी लोकात काही दुसरे पदार्थ लोकांचे, तो बी भ्रम आहे. मी देहाला म्हणतो, देव बी भ्रम आहे. आणि सर्वाला सत्य म्हणतो, हा बी भ्रम आहे. तू देहाला मी म्हणतो म्हणून सत्याला मी म्हणता येईना तुला. तू देहाला मी म्हणतो म्हणून ज्ञानाला मी म्हणता येईना तुला. तू देहाला मी म्हणतो म्हणून न मारण्याला मी म्हणता येईना तुला. हे देहाला मी म्हणण्याचीच सर्व विभाग पाडतात आणि जीवदशा ठरते. देहाला मी म्हणल्यावर न मरणं माझं हे कसं म्हणता येईल? अमृत अमृत गेलं. देहाला मी म्हणलं की अमृत गेलं, मृतपणा आला. देहाला मी म्हणलं की जडपणा आला. केवळ चित कुठं वाटतंय?
देहाला मी म्हणलं की चैतन्य मी ज्ञान आहे असं कुठं? मी काळा आहे, मी गोरा आहे, मी माणूस आहे, मी बाई आहे, मी इतक्या वजनाचा आहे, इतक्या वयाचा आहे, इतक्या उंचीचा आहे. हेच जडपणा मुर्दा आला हातात, प्रेत आला हातात. चितपणा गेला आणि प्रेतपणा आला, जडपणा आला. देहाला मी म्हणल्यानं देहाला मी म्हणल्यानं आनंद गेला आणि दुःख पात्रात पडलं. अमृत तत्व गेलं आणि मृतपणा मनात आलं. मृतपणा आपला वाटला, मरणारा मी वाटलो, जड मी वाटलो. पण खोटा मी वाटलो, कारण देह संपतोय, उद्या देह राहणार नाही, माग देह नव्हता. देहाला प्राग अभाव आणि प्रदोष अभाव आहे. माग काही काळापूर्वी देह नव्हता, मग मी माग नव्हतो असं वाटणार. आणि पुढे देह राहणार नाही कालांतरानं, मग पुढे मी नसणार असं वाटणार. म्हणजे मी गेलो, म्हणजे मी असत पदार्थ आहे, मी असत्य आहे. असं आपल्या देहांकारानं, देहाशी संबंध जोडल्यानं सचितानंद जाऊन असं जड दुःखरूपता आली हाताला. आणि हेच दुःख आहे, हाच जीवदशा आहे. म्हणून जीवदशेचा कंटाळा येतो का? ह्या दुःखाचा, ह्या जडतेचा, ह्या भ्रमाचा, ह्या जग सत्य तो मानण्याचा कंटाळा येतो का? आणि याच्यामुळं काय झालं? याच्यामुळं हे आता सत्य वाटायलं, आता मी माझं वाटायले, हे तर आताचा आता भ्रम आहे. पण हे सुखरूप वाटून याच्यातून सुख व्हावं वाटायला, ह्या पदार्थातून. आणि पदार्थ काय सुखरूप नाहीत, ते त्याच्यातून तर दुःखच व्हायला, सुखाची इच्छा व्हा राहिली. मग आयुष्य संपणार, देहाचा समूह सुटणार आणि सुखाची इच्छा राहणार. आणि सुखाची इच्छा राहिल्यामुळं पुन्हा जन्म मरण होईल, जन्म घेणे लागी वासनेच्या संगी. म्हणून भाऊसागरात पळडा पुढे हुशार थोर आहे वळसागा पुढे. खूप मोठ्या वलयात एका चक्रात पळडा, मग चक्रावून गेला, याला भाऊचक्र म्हणा. मग म्हणून जीवदशेत भाऊचक्र असते, फिरावं लागतंय. जीवदशेत फिरावं लागतंय. इथं देह घेऊन, प्राणी कर्मेंद्रिय घेऊन फिरावं लागतंय, मन घेऊन फिरावं लागतंय. इथली इथं विषय, या विषयात त्या विषयात, या अवस्थेत त्या अवस्थेत. आणि या देहातून पुन्हा फिरावं लागतं दुसऱ्या देहात जाऊन. 84 लक्ष येऊनी फिरतात दुःख. खूप दुःख आहे. म्हणून ही जीवदशा आहे दुःखाची. पुन्हा गर्भवास, पुन्हा मरण, पुन्हा जीवन, पुनरपी जन्म, पुनरपी मरण. म्हणून याचा कंटाळा येतो, याच्यातून कधी बाहेर निघायचं? ह्या भवचक्रातून, ह्या दुःखाच्या चक्रातून, ह्या जाळातून, ह्या मोहमाया जाळातून. त्यांचा कंटाळा येतो का? रवरव दुर्गंधीत पडला कंटाळा येतो का? ह्या भ्रमात पडला कंटाळा येतो का? ह्या ममत्वात पडला कंटाळा येतो का? याच्यात दुःख होत नाही का? हे दुःख का शोषितो? किती शोषिती करंटी नेनो संसाराची आटी. सर्व काळ पोटी दुःखाची हाळ किती सोसायले. अवकची आहे संसार दुःखाचा, माहित नाही का? तुकाई कुठे आली या संसारी, माहित नाही का? तर दुःखाचाच अनुभव याला माहित नाही का? दुःख बांधवडी आहे हा संसार, माहित नाही का? दुःखाचा अनुभव आहे ना का? अनुभव याला दुःखाचा, पण आज सुटाना सुखाची, याच्यातूनच सुख होणारे अशी अपेक्षा आहे सर्व सुखाची, असे जन्म गेला. दुःखाचा अनुभव पण सुखाची अपेक्षा आहे. म्हणून दुःखरूप पदार्थातून सुखाची अपेक्षा हीच जीवदशा आहे, हीच भ्रांती. म्हणून सुख होणार नाही, आशा तुटणार नाही. आणि आशा न तुटल्यामुळे आशात संसार आहे, आशात संसाराचा कोंब आहे, संसारातला फास आहे. संसारातून सुखाची इच्छा होणं, आशा लागणं, हे संसारात अडकणे. म्हणून दुःखाचं मूळ आशा आहे, दुःखाचं मूळ वासना आहे. वासनेमुळे दुःख आहे.
आणि आपल्याला वाटतं वासनेमुळे सुख होईल, की वासना आणि वासनेचे विषय भेटल्यावर सुख होईल, असा आपला भ्रम आहे. वासनेमुळे दुःखी. वासना दुःखाचं बीज आहे. वासना दुःखात लोटते, दुःखात पाडते, दुःखात फसविते, दुःखात अडकिते. तंबाखूची वासना, बिडीची वासना दृष्टांत द्यायला लागून जास्त दुःखात अडकिते. वासना चैतन्याला जडाच्या संबंधात करते. ध्यानात घ्या जरा, मुख्य मुद्दा आहे तो. वासना ये ना इकडे चैतन्य, पुढे जड. विषय जड आहे, माग चैतन्य, ह्या दोन्हीला बांधलंय, गाठ आहे ती. जडाची ग्रंथी आहे ती वासना. चैतन्याचा जडाशी संबंध करते, संबंध बंदिस्त करते. जीवाला जड आवडत, जड पदार्थ विषय येत ते आवडते. आणि ते ही जी गाठ आहे ती अज्ञानाची गाठ आहे. ध्यानात घ्या, ही गाठ आहे. लाहो करा गाठ घाला मूळबंधी. ते वासण्याच्या गाठीत गुंताळा आहे. जीव अनेक विषयात अनेक संबंधात गुंतलेला आहे. गुंतलो या संसारी कैसा झालो शांत, हा जीवपणा आहे. आणि ह्या जीवपणाचा कंटाळा येत नाही. जीवपणाचा उलटा आवेश येतो, की मी इतकं कमीलं, मी इतका मोठा आहे, मी इतका शिकलो, मला इतके लोक मानतात. जीवपणामध्ये काहीच चांगलं नसतं. त्यानं किती चमकलं त्याच्या जवळचं तर चांगलं नसतं, ते दुःखदच असतं, त्याला त्रास देतो. सोन्याचा राजवाडा सुद्धा त्रास देत असतो, काय सांगायचं. इंद्रपणा सुद्धा त्रास देत असतो जीवाला. ब्रह्मदेवपणा सुद्धा त्रास देत असतो. ब्रह्मादिक पदी दुःखाची शिराणी. बाकीच्याची कथा काय, दारिद्र्य दुःख देतोय, रोग दुःख देतोय, आणि म्हातारपण दुःख देतोय. ह्या गोष्टी सांगायच्या नाहीत. इंद्रपणा दुःख देतो, ब्रह्मदेवपणा दुःख देतो, राज्यपणा दुःख देतो. म्हणून दुःखासाठीच हा संसार आहे, दुःखासाठीच सर्व पुढे आलेलं. दुःख येते अज्ञानामुळं, भ्रमामुळं झालेलं. आपल्याला अनेक मागच्या कर्मामुळं म्हणा, पूर्वजन्मी पाप केली ते हे बहु विस्तारले. काही जरी असलं तर पाप आहे ते उतू आलेलं जीवपानातलं. म्हणून जीव दशेचा कंटाळा यावा, त्याने अमृतानुभव ऐकावा. मनुष्याला जीवदशेचा कंटाळा येत नाही, कारण जीवदशे श्रीमंत राजा इंद्रचंद्र होता येतं ना, त्याच्यामुळे जीवदशेचा कंटाळा. कारण जीवदशेत होता येते. भव ही जीवदशेचं मूळ आहे. होणं. भवसागर म्हणजे उत्पत्ती. त्याच्यात काही बी भव संभवनीय वाटतंय. मी श्रीमंत होऊ शकतो, मी नवरदेव होऊ शकतो, मी डॉक्टर वकील होऊ शकतो, मी राजा होऊ शकतो, मी इंद्र होऊ शकतो, मी ब्रह्मदेव होऊ शकतो, मी योगी होऊ शकतो. हे संभाव, हे पहा, जीवपानात होता येतंय, होणं, संभवणं, संभवनीय वाटते, शक्यता वाटते, आणि ते होतंय ना इच्छेनं, प्रयत्नानं. आणि हे होणं सुख वाटतंय. म्हणून एकाला पुढचं होणं सुख वाटतं, काहीतरी मी होईल आणि सुखी होईल. ज्याला घर नाही त्याला वाटतं मी घर करीन, त्याला साधं घर आहे त्याला वाटतं मी चांगलं घर करीन. शक्यता हाव, वाया हाव भरी होऊ नका, तुकाराम महाराज म्हणतात, ते बोलणं वेगळं. आणि संसारात होण्याची शक्यता असते, होते काहीतरी करता येते, आणि त्या आशेवरच जगत असते प्रत्येक जण, की आता आपल्याला उद्या असं करायचंय, परवा तसं करायचंय. हे अशा जीवनाचं मुळे, आणि अशा जीवपानाचं मुळे, आणि अशा दुःखाचं मुळे, तीन गोष्टी लक्षात घ्या. दुःख तीनच व्हायलंय, जीवपणा तीन टिकायलाय. आणि त्रासा तीच आहे त्याच्यात टाकणारा. म्हणून
म्हणून की आपल्याला ज्या वेळेला आपण संतांच्या संगतीत विवेकानं थोडं बुद्धिशुद्ध झाल्यामुळं निरीक्षण करतो ना, आपल्याला आपण कशात गुंतलोत, कशी आपण याच्या सापळ्यात सापडोत, हा सापळा कसा आहे, हे ज्या वेळेला आपल्याकडून सापळा वाटला पाहिजे, हा जसा सापळा रचून एखादा कोणीतरी लाच घेणारा पकडीत, त्या लाच घेताना त्याला सापळा कुठं वाटतो, ते सापळा कळत नसतो, सापळा असतो तो. एखाद्या अधिकाऱ्याला 50,000 रुपये देऊन पकडायचं, सापळा रचला, त्याला सापळा नाही वाटत तो, त्याला वाटतं मला माल व्हालो मी, मला पैसा यायला. आणि ज्या वेळेला ते सापळ्यात पकडला जातो त्या वेळेला सापळा कळतो. सापळा अगोदर कळायला पाहिजे, त्याला शहाणा म्हणा. म्हणून सापळ्यासारख्या प्रसंगात पडूच नाही, त्याला शहाणा म्हणा. म्हणून संसारात सुख वाटलं की सापळ्यात पाडा, श्रीमंती मिळून सुख वाटलं की सापळ्यात पाडा. मी असं करून तसा होईन ना, असं सुख होईन वाटले सापळ्यात पाडा. लाचलुचपत अधिकाऱ्याच्या सापळ्यात पाडा. ते अधिकारी सुरू मग एम असते, काळ आसन, ही त्याची हेतू त्याच्यात पाडतो, त्याच्या आवाक्यात गेला. म्हणून सापळ्यात पडू नये. म्हणून ह्या सापळा सापळा कळावा, त्याला म्हणावं शहाणा. विळखी येते, व्यसनाचा विळखा आहे, सापळा आहे. व्यसनातून सुख वाटतं, त्याच्यात पडतो, त्यानं रोग होतो, मरतो. काय काय सुख आहे? तंबाखू खातो, बिडी ओढतो, त्याच्यातच ते सुख मानतो आणि त्याच्यात विळख्यात पडतो. दारूच्या सापळ्यात गेला, बिड्यावाला बिड्याच्या सापळ्यात गेला, तंबाखूवाला तंबाखूच्या सापळ्यात गेला. हे होराटी दृष्टांत आहेत आपल्याला. लॉटरी मटक्यावाला त्याच्या सापळ्यात गेला. प्रत्येक सापळीच आहे ती. तसाच अनेक क्षेत्रातली सापळी आहेत. आणि तसाच जीवपणाचा हा सापळा असे, संसारात सुख होईन वाटता हा सापळा असे. अनादी काळापासून आपण या सापळ्यात पडलेली आणि दुःख देत असतो, दुःख त्रस्त करीत असतो. म्हणून इंद्र झाला तर त्याला इंद्रायणी भेटते, म्हणून काहीतरी होते वाटतंय, पण होणं सुख नसते. कारण होण्याच्या मागच जाणं असतंय. काही होता येतंय आणि ते टिकत नसते झालेलं. म्हणून किती जरी भेटलं, इंद्र झाला तर त्याला इंद्रायणी भेटते, अमृत प्यायला भेटतं स्वर्गातलं, वैकुंठाला जाता येतं. मग अशी दुर्दशा कोणाला सोडावी वाटते का? गुरुजी म्हणतात म्हणून तो प्रयत्नरत असतो आणि जीव दशा वाढवीत असतो, सोडित नसतो. म्हणून श्रीमंत होऊन वाढ व्हायची त्याला जीवदशा. जीवदशा मोडायची नाही, वाढ व्हायची. राजा होऊन वाढवायची, इंद्र होऊन वाढवायची, ब्रह्मदेव होऊन वाढवायची, योगी होऊन वाढवायची. जीवदशा वाढवी नाही, हृदयसिद्धी मिळून वाढवायची. म्हणून हा प्रवृत्ती मार्गच आहे, निवृत्ती नाही, वाढवी नाही. म्हणून निवृत्ती मार्ग आहे. प्रपंच व स्वरो चित्त तुझे पायी मुरो, ही निवृत्ती मार्ग आहे. आणि वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधन्य, हे प्रवृत्ती मार्ग आहे. म्हणून मग अशी जीवदशा कोणाला सोडावी वाटेल, पण साधू संत जीवदशा ठेवू नका असे म्हणतात. त्याचे कारण, अरे इंद्र झाला तरी पुढे त्याला मुंगळा व्हावी लागेल. म्हणून अर्थात जीवदशेत कर्मू नये व ब्रह्म कळू नये अशा अधिकार असणाराने अमृतानुभव ऐकावा. म्हणून कोणी अमृतानुभव ऐका तर त्याला जीवदशा कंटाळा आला,
कंटाळा का होत असतो? कारण की जीवदशीत कंटाळा आल्यामुळे जीवदशीत करमत नाही त्याला, आणि ब्रह्म तर कळालेलं नाही, म्हणून ब्रह्म कळावू आणि जीवदशा जावी. असा अशा प्रकारानं जो मुमुक्षू होऊन अधिकारावर आलेला आहे, आणि अशा ह्या संधीत जो आला अधिकार्याच्या अधिकार स्वरूपाच्या, तर त्यानं अमृत अनुभव ऐकावा. त्याचा अमृत अनुभव होईल, त्याला अमृत अनुभव ऐकण्यात फायदा आहे. कारण काय फायदा आहे? की त्याची जीवदशा जाईल आणि त्याला ब्रह्म लक्षात येईल आणि त्याची इच्छाच ती. आणि ज्याला जीवदशा जाण्याची नाही, वाढवायची हौस आहे आणि ब्रह्म कळण्याची तळमळ नाही, त्यांना अमृत अनुभव वाचून काय बोर होईल ते म्हणे काय? कारण की त्याच इच्छितच याच्यात नाही ना, त्याची इच्छा त्याला पोषक नाही ना. ज्याला संसारच वाढायची इच्छा आहे त्याला अमृत अनुभवात काय सापडल? ज्याला ब्रह्म कळायची इच्छाच नाही त्याला अमृत अनुभव वाचून काय सापडल? कारण अमृत अनुभवात ब्रह्म अपरोक्ष होतंय, किंवा ब्रह्म अपरोक्ष असल्याला मीच आहे असं लक्षात येतंय, आणि जीवदशा संपत असते, हा भ्रम संपत असतो मी माझं खरं म्हणण्याचा. म्हणून संसारी माणशी दिसते त्याला अनिर्वचनीय म्हणत नाहीत व आहे त्याला मानित नाहीत. नसलेले जग मानतात, मग त्याला दुःख का होणार नाही? म्हणून एक एवढं घेतो मी, की संसारी माणसं जे अनिर्वचनीय जग दिसायले पुढं, तर त्याला अनिर्वचनीय म्हणत नाहीत. जे खोटं दिसायले त्याला खोटं म्हणत नाहीत. जो भ्रम आहे त्या भ्रमाला भ्रम म्हणत नाहीत. व आहे ते जे वास्तव आहे ब्रह्म, ते मान्य करीत नाहीत, तेच त्याचा स्वीकार करीत नाहीत, सत्याचा स्वीकार करीत नाहीत, आणि खोट्याचा केल्याशिवाय राहत नाहीत. एका शब्दात जे खोटं दिसायले त्याला खरं मानल्याशिवाय राहत नाही, आणि जे खरं आहे त्याला नाही मानल्याशिवाय राहत नाहीत. असा अपराध होतोय. जीव नेहमी अपराधी असतो. खऱ्याला खोटं, खोट्याला खरं मानण्याचा अपराध करीत असतो, आणि त्या अपराधाचे फळ दुःख भोगीत असतो. संसार त्याच्या पदरात पडत असतो. खोटं बोलणं पाप आहे, आणि तो खोटच, त्याच्या खोटे संकल्प असतात त्याची. जे खोटं आहे त्याला खरं म्हणतो, आणि जे खरं आहे त्याला नाही म्हणतो, खोटं म्हणतो. हे त्याच्याकडून पाप होते, क्षणाला पाप होते. संसारी माणसे दिसते त्याला अनिर्वचनीय म्हणत नाहीत व आहे त्याला मानित नाहीत. नसलेले जग मानतात, मग त्यांना दुःख का होणार नाही? हे दुःखाचं कारण आहे सर्वांच्या. नसलेल्या संसाराला मानतात, नसलेल्या संसारात मिळवतात, नसलेल्या संसाराला सुखरूप मानतात. ब्रह्मज्ञान काय काय झालं? ती टिकत नाही, मग रडत बसतात. ती टिकत नाही, त्याच्या वासना भात राहतात, आणि त्या वासनेमुळे पुन्हा पुढे त्याला जन्म भेटतो. ही हानी ही. संसारानं नटू नका, संसारात पडू नका, संसारानं भांबावू नका, असं जे संत म्हणते त्याचं काय कारण आहे? त्याला काऊन आमचं खापाना? त्याला काय करायचं? आम्ही आमच्या संसारात मस्त रमू, असा काहीचा दावा असतो का? त्याने दिलं का आम्हाला? त्याची मेहंदी का आम्ही त्याच्याकडून काय मागितलं का तुम्हाला? अरे असं नाही. ज्या संसाराचा तुला मोह लागला तो संसार अनित्य असल्यामुळे टिकणार नाही, आणि तो संसार दुःख असल्यामुळं तुला त्याच्यातून सुख वाटायला लागलं, तुझ्या कल्पनेमुळे तुला होणार नाही, आणि सुख नाही झाल्यामुळं तू त्याला सोडणार नाहीस सुख होईपर्यंत, सुख व्हावा म्हणून. आणि त्यानं सुख तर होणार नाही, पण तोच दुरावणार आहे, तो आसार असल्यामुळे टिकणारा नाही संसार. आणि न टिकून त्याच्या सुख बुद्धी राहिल्यामुळे पुन्हा वासना राहील तुझी. आता तर सुख होणार नाही, पण सुख व्हावं अशी इच्छा राहील, आणि ती इच्छा पुन्हा तुला आज संसारात पाडील. अशी किती गेली याच्यात संसारातच, अशात पाडलेली. म्हणून योगायोगानं मनुष्य देहाला आलास, हुशार होय, सावध होय बापा, जागा होय बापा, असं आपल्याला संत विचारा करतात, सावध करतात, जाग करतात, चेतावणी देतात, निरखून पहा म्हणतात, प्रपंचाला वाळखा म्हणतात, जीवपानात पडू नका म्हणतात. म्हणून रडण्याशिवाय पाळी येत नाही. व रडत का बसणार नाही? संसाराला सत्य म्हणून रडत का बसणार नाहीत? रडकेत आहेत म्हणून जो देखे सो दुखिया बाबा, सर्व रडकेत. गरीब रडतो, श्रीमंत रडतो, प्रजा रडती, राजा रडते, हे लोकातले रडतात, पर लोकातले इंद्रचंद्र देखील रडतात. भोगी रडतो, योगी रडतो, जो देखे सो दुखिया बाबा.
जीव राडतात, स्वर्गातले देव राडतात. रडके सर्व. का रडकेत? त्याचं कारण आहे जडाच्या मागे आहेत म्हणून. जन्म शब्दाचा अर्थ दुःख, दुःखाच्या मागे आहेत म्हणून. दुःखाची इच्छा आहे त्यांना, आणि दुःखाच्या इच्छेनं दुःखी व्हायला ते रडायलीत, बरोबर आहे. त्याला सुख बुद्धी झाली, तो त्याचा मूर्खपणा आहे, ते दुःख आहे. अरे, विस्ताचा इंग हातात घेणारा रडणार नाही तर कसा आहे? रडणारच तो. त्यानं सुखासाठी जरी हातात घेतला असला तरी तो रडणार. हातात घेतला तो म्हणजे कसं काय रडणार? त्यानं सुखासाठी महाप्रयासाने घेतला हातात, रडणार तो. तसं किती बी असला तरी रडणार. पुण्य पण रडीतय स्वर्गाला जाऊन, पाप पण रडीतय अधोगतीला नेऊन. म्हणून रडत का बसणार नाहीत? अरे, संसारात रत्नासारखी बायको, भीमासारखी मुले, कुबेरासारखी संपत्ती असावी, आणि जीव दशेचा कंटाळा आला म्हणून अमृत अनुभव ऐकण्याकरिता बसावी, तो भाग्यवान आहे समजावे. पहा, किती बी अनुकूलता असली तरी अमृत अनुभव त्या अनुकूलतेला थोडं बाजूला सारून, त्याच्यात ऍडजस्ट करून, त्या अनुभवीतून त्या अनुकूलतेतून अवसर काढून, वेळ काढून अमृत अनुभव ऐकायला जो बसतो, सामोरा येतो, त्याला शहाणा मानावात, त्याला भाग्यवान मानावात. संसारात प्रतिकूलताच असते, अनुकूलता नसते. पण अनुकूलता काही काळ वाटत असते, तर त्या अनुकूलतेला बी बाजूला सारून जो श्रवण करतो त्याला भाग्यवान म्हणावं. हे प्रतिकूलतेने तर श्रवण होतच नाही, अनुकूलते श्रवण होत असते. रोगात कुठं श्रवण होते? आरोग्यात होईल. मॅनेजमेंट संसारातलं चुकल्यावर कुठं श्रवण करता येईल? थोडं मॅनेजमेंट लावून, व्यवस्थापन लावून श्रवण करता येईल. भुकात कुठं श्रवण करता येईल? जेवण करून श्रवण करता येईल. विकारात कुठं श्रवण करता येईल? थोडे विकार बाजूला केल्यावर श्रवण करता येईल. म्हणजे श्रवणाला थोडी मॅनेजमेंट लागते, व्यवस्थापन लागतंय, थोडी व्यवस्था लागते, थोडी अनुकूलता लागते. म्हणून संसारात अनुकूलता मिळवायची. संसारात सुखासाठी अनुकूलता नाही मिळवायची. श्रवण व्हावा, अध्ययन व्हावा, चिंतन व्हावा, निधिध्यासन करता यावा, आपल्याला वेळ भेटावा. अनुकूलतेनं वेळ भेटत असतो, ध्यानात घ्या. प्रतिकूलतेत वेळ भेटत नसतो, आणि साधन लायक राहत नसतात प्रतिकूलतेत कुठलीच. साधनाची लायकी आणि वेळ भेटण्यासाठी, अवसर भेटण्यासाठी अनुकूलता मिळवायची. संसारात नुसत्या सुखासाठी अनुकूलता नाही मिळवायची. घर आहे, पत्नी आहे, मुलं आहेत, पैसा आहे, नोकरी आहे, दुकान आहे, आरोग्य आहे, इंद्रिय सुसज्ज ठेवायची, बुद्धी तेजदार ठेवायची, ही जी सर्व अनुकूलता आहे व्यवहारातली, ही अनुकूलता तिथं त्याचं सुख भोगायसाठी नाही, त्याच्यातून आपल्याला साधना करायची. ह्या संसारातल्या अनुकूलतेत थोडी साधना करता येते, श्रवण करता येतं, ग्रंथ घेता येतो, वाचता येतो, वेळ भेटतो, बुद्धी स्थिर राहते, चिंतन करता येते. म्हणून संसारातल्या अनुकूलतेचा सुखाचा उपभोग घ्यायचा नाही, संसारातल्या अनुकूलतेमध्ये परमार्थ करायचा, हे शहाण्याचं लक्षण आहे. संसारातली अनुकूलता जो परमार्थात उपयोगाला आणतो त्याला भाग्यवान मानव, त्याला शहाणा मानव. शहाणा तो धनी घेत असे. तारुण्यात भोगत भोगायची नाही, तारुण्यात परमार्थ करा. आरोग्यात नुसतं पैसाच मिळायचा नाही, आरोग्यात परमार्थ करा. पैसा असला म्हणजे विषयाच्याच मागला, पैशाचा उपयोग परमार्थात करा, वेळेचा उपयोग परमार्थात करा. संसारातली जी अनुकूलता आहे तिला परमार्थात साधन म्हणून वापरा, भांडवल करा त्याचं. त्यानं खरी शांती, खरं समाधान, खरं तत्व लक्षात घ्यायचा. साधना पायऱ्या करा त्याच्या, याची पैशाची पायरी करा, श्रीमंतीची पायरी करा, शिक्षणाची पायरी करा. आपल्या जो जे घर आहे, घराची पायरी करा. तारुण्य तारुण्याची पायरी करा, बुद्धीची पायरी करा.
त्यानंच मिळकत बसू नका, त्यानंच फुगीर होऊ नका, अहंकारी होऊ नका. आपल्याजवळ जे आहे त्यानं त्याचं भांडवल बनवा. परमार्थाचं संसार परमार्थाचं भांडवल बनवा. संसारातली अनुकूलता परमार्थाचं भांडवल बनितो. तो शहाणा आहे, तो भाग्यवान आहे. म्हणून रत्नासारखी बायको म्हणजे रत्नलक्ष्मी, लक्ष्मी मातेसारखी म्हणजे सुंदर, गुणवान, आज्ञेत राहणारी पतिव्रता. रत्नासारखी बायको, भीमासारखी बलाढ्य, आज्ञाधारी मुलं, कुबेरासारखी संपत्ती. अशी जरी जीवदशा जितकं जरी मिळाल, हे पाय हे कल्पना जितकं एका जागेवर मिळत नसते. कुबेराची मुलं, कुबेराजवळ संपत्ती होती, मुलं कशी होती कोणास ठाऊक, बायको कशी होती कोणास ठाऊक. पत्नी चांगली असली तर मुलं चांगली नसतीच का नाही कोणास ठाऊक. पत्नी मुलं चांगली असली तर संपत्ती भेटते की नाही कोणास ठाऊक. पुत्र मुलं आणि संपत्ती चांगली असती तर आरोग्य भेटतं का नाही कोणास ठाऊक. हे सर्व व्यवस्थित असले तर वासना चांगली असतात का नसतात कोणास ठाऊक परमार्थाचे. हे संसारात एक आहे, कोठे काही कोठे काही, एक आहे एक नाही. सर्व एका जागेवर जमून येणं ही भाग्याची गोष्ट आहे. इतकं असून बी परमार्थ करणं हे महाभाग्य आहे. म्हणून जीवदशेचा कंटाळा आला म्हणून अमृतानुभव ऐकण्याकरिता बसावे. तो भाग्यवान आहे समजावा, तो भाग्यवान आहे. म्हणून आपण भाग्यवान बना. आपल्यापाशी जे आहे त्याचा उपयोग करून अमृतानुभव ऐकू आपण. गुरुजी काय सांगतात ते ऐकू आपण. ज्ञानोबरायानं आपल्यासाठी काय लिहून पाठवलं ते ऐकू आपण. आणि आपण आपलं कल्याण करून घेऊ तर आपण आपल्यासाठी भाग्यवान. आपण हे दुसऱ्याला लक्षात आणून देत असतो तर दुसऱ्यासाठी बी भाग्यवान. स्वतःसाठी भाग्यवान बनायचं आधी आपल्याला. हे गुरुजी आपल्याला आवर्जून सांगतात. म्हणून आहे त्याचा उपयोग करून आपण अमृत अनुभव ऐकू. हे भाग्याचं लक्षण आहे. म्हणून भाग्यवान बना. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्य तुका म्हणे भाग्य या नावे बोली जे संसारी जन्मी जे याची लागी. म्हणून असं हे भाग्य आहे. म्हणून आपण भाग्यवान बनू, स्वतःसाठी भाग्यवान बनू आणि अमृत अनुभवच ऐकू. काय साधू संतांची बोलणे ती. म्हणून आपल्याला यानं उजेड पडत असतो. एक प्रकारचा आपल्याला एक संदेश भेटत असतो, एक प्रेरणा भेटत असते आणि एक दिशा भेटून आपल्याला आपल्या सुखाचं वर्म लक्षात येत असतं. ठीक आहे, खूप वेळ झाला आज. हो महाराज. हो, ठीक आहे, ठीक. कुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय. श्री रंगनाथ महाराज की जय. श्री मुरलीधर महाराज की जय. सब संतन की जय. जय हरी महाराज. जय हरी जय हरी, सर्वांना. जय हरी. जय हरी जय हरी महाराज. महाराज. जय हरी महाराज. जय हरी जय महाराज सर्वांना. सर्वांना. जय हरी, जय हरी, जय हरी, सर्वांना जय हरी. जय जय हरी. जय बाबा जय हरी. जय सर्वांना जय जय हरी जय हरी. जय हरी बाबा. जय हरी. जय हरी, जय जय हरी हरी, बाबा. जय हरी बाबा सर्वांना जय हरी. सर्वांना जय हरी, सर्वांना जय हरी. जय हरी. जय हरी महाराज सर्वांना. जय हरी. जय हरी बाबा. जय हरी, जय हरी. हा? जय हरी, जय हरी, जय हरी. जय हरी बाबा. हा, जय हरी. सर्वांना नमस्कार, सर्वांना जय हरी. ठीक आहे.